नमस्कार, मी सुषमा चामे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर डिसेंबर महिना म्हटलं की मार्गशीर्ष आला. मार्गशीर्ष म्हटलं की आपले बारीक सारीक सण हे असतातच. 4 गुरुवार, एकादशी, चतुर्थी, दत्त जयंती, तर काहीतरी गोड शिरा तर आपण नेहमीच करतो. पण डिसेंबर आणि मार्गशीर्षमध्ये शक्यतो बाजारात भरपूर प्रमाणात गाजर येतात. तर आपण त्याच गाजराचा आज हलवा बनवणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्दी झालेली आहे, खूप बोलता पण येत नाही, शब्द वेगळे येतात बघा. तर मग चला मस्त असं गाजरच्या वरची साल काढून घेऊया आणि किसणीने खिसून घेऊया. तर मी हे गाजराचा हलवा ह्याच्या दिवशी बनवला आहे, दत्त जयंती दिवशी. तर व्हिडिओ बनवायला खूप उशीर झालाय बघा. तर मस्त माझे असे गाजर खिसून झाले आहेत. सीझन मधला पहिला गाजराचा हलवा आहे हा. तर तुम्ही किती वेळा बनवला, तर माझा तर पहिल्यांदाच आहे. तर चला मग आपण आता बनवूया. तर घरचं मस्त तूप घातलं. तूप थोडं वितळल्याच्या नंतर आपण किसलेला गाजर घालूया. खूप सोपी डिश आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोणाकोणाची पद्धत जरा वेगळी असते बनवण्याची. तर कोणी कुकरमध्ये बनवतं, कोण कढईमध्ये, कोण पातेल्यामध्ये, असं आपली आपली पद्धत. तर बारीक किसला असल्यामुळे लवकरच शिजणार आहे तो. तर बघा परतून घेऊया तुपावरती, त्याचा ओलसरपणा कमी होऊन जाईल. मध्यभागी जे होते ना गाजर थोडे पांढरटच होते, मला वाटत नाही एवढे गोड असतील म्हणून. पण बघू आता, साखर जास्त प्रमाणात लागेल मग. तर परतून घेतला आहे. अर्धा किलोपेक्षा थोडे कमी असतील. अर्धा किलो आणल्यावर एकदा दोनदा असं मुलं खातातच. तर बाकीच्याचा मी हलवा बनवला आहे. तर बघा छान तेलावर असं तुपावर परतून झाला. सॉरी, मी तेल बोलून गेले. असं बारीक थोडं ठेवूया, मग बघूया साखर, ड्रायफ्रूटची तयारी किती घालायचं, आपल्या आवडीने घालायचं. असतील तर घालायचे, नाही घातले तर काही हरकत नाही. मी कधी कधी घालत सुद्धा नाही, आता होते म्हणून घालत आहे. नाहीतर आवर्जून आणून कोण घालत नाही. घालणारे घालतात, पण मी तर नाही घालत. जे आपल्या घरात आहे त्याच्यापासूनच मी बनवते. तर दूध घातलं. आता बघा माझा मुलगा दूध घातलेलं बघितलं ना खाणारच नाही. त्याच्यासाठी एकदम डार्क रंग असा लाल भडक दिसला तरच तो गाजरचा हलवा खातो. असा पांढरा पांढरा दिसल्यावर ना त्याला नाही आवडत. म्हणून मी काय करते, थोडासा फ्रूट कलर घालते. तर बघा आता पांढरट दिसतोय, येऊन बघणार. तर मला ते तुपावर थोडं परतून घ्यायचे होते, तर मी विसरली होती तुपावर परतून घ्यायला, म्हणून थोडं बाजूला तुपावर परतून घेतलं. म्हणजे काय होतं, खाताना आपल्या दाताखाली छान चव येईल. तर मग आता ते मिक्स करून घेतलं. बघा बऱ्यापैकी दूध आणि वाफेवर आपला गाजर हलवा तयार झाला आहे. तर आता शेवटी सर्वात साखर घालूया. मला वाटते कोण कोण आधी साखर घालूनच शिजवून घेत असतील, मग दूध घाला, असं काहीतरी वेगवेगळी पद्धत असेल. पण बघा आता मी असं बऱ्यापैकीच घातली साखर. मोजून वगैरे काय घेतले नाही, अंदाजेच घातले. बघा किती पांढरा शुभ्र दिसतोय. तर मग मला आता नकळत त्याला दिसण्यासाठी फ्रूट कलर घालून घ्यावा लागेल. तुम्ही म्हणाल खाण्याच्या पदार्थामध्ये फ्रूट कलर वगैरे चांगले नसतात, पण थोडासा घातला मी. तर व्हिडिओमध्ये नाही दाखवला, स्किप केला आहे. तर थोडी इलायची पावडर संपली असल्यामुळे मी तयार केली, आबडधोबडच वाटून घेतली आहे आणि मिक्स केली. खूप सुंदर असा गाजराचा हलवा तयार झाला आहे बघा. आणि थोडं मी असं ओलसरच ठेवते, जेणेकरून सुखा नाही करत. बघा किती छान तयार झाला आहे. तर लवकरात लवकर पण होतो आणि नैवेद्यासाठी खूप सुंदर. तर आपला गाजराचा हलवा आता तयारच झाला आहे. थोडं गॅस बंद करून ठेवलं आणि खाण्यासाठी डिशमध्ये तयार आहे आपला गाजराचा हलवा. एकदम सोपी
जेवढं आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घाला, तूप घाला, जेवढं घालाल तेवढं कमीच, सगळं सामावून घेतो. गाजराचा हलवा पण जसा शिरा घेतो त्याचप्रमाणे तूप वगैरे जेवढं घालेल तेवढं चांगलंच. तर अशा प्रकारे माझा गाजर हलवा तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटला मी बनवलेला? तुमची काही पद्धत वेगळी असते का? तर मी ह्या सोप्या पद्धतीने बनवला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ते बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबा, म्हणजे माझी रेसिपी असेल किंवा कुठला शॉर्ट व्हिडिओ असेल तर तुम्हाला बघता येईल. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.